सगळेजण हे मित्र परिवार म्हणजे आपण सगळेजण कोणामध्ये वेगवेगळ्या संघटनेत काम करतो, कोण राजकीय वेगवेगळ्या विचारधारे सुद्धा काम करतो. पण या सगळ्या वेगवेगळ्या विचारधारेच्या सगळ्या लोकांना मित्रांना एकत्र बांधून ठेवणारी जी नाळ आहे म्हणजे डॉक्टर साहेब. आणि डॉक्टर साहेबांचा थेट परिचय माझा कधी आला हे सांगतो. तर डॉक्टर साहेब ही व्यक्ती मला असं मी समोरासमोर कधी त्यांना मिळालेलं नव्हतो, भेटलेलं नव्हतो. आणि मराठा मोर्चाच्या अनुषंगानं डॉक्टर साहेब प्रचंड एक कणखर भूमिका मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाजूने मांडत आणि हे मांडत असताना ती सोशल माध्यमावर यायची आणि त्या सोशल माध्यमावर मी कायदेशीररित्या मराठा समाजाच्या कुठल्या बाजूनं कसं आरक्षण मिळालं असं मी कॉन्ट्राडिक्ट करत होतो. डॉक्टर साहेबांचं माझं कायम विरोधाभास असायचा. डॉक्टर साहेबांना तोपर्यंत मीही कळालं नव्हतो, मलाही डॉक्टर साहेब कळाले नव्हते. आणि मग एकदा सुशांत निजामदारांनी मला म्हटलं एकदा डॉक्टर साहेबांच्या आपण भेटूया. त्यावेळेला ती वस्तुस्थिती काय, आम्ही दोघं पण एकाच हितासाठी काम करतोय, पण काय कायद्यातल्या उणीव आहेत त्या उणीवामुळे दोन समाजामधल्या दोन व्यक्तींचं कॉन्ट्राडिक्शन व्हायला लागलं. आणि मग त्याच्यानंतर माझी चांगली गोष्टी झाली. विषय महत्वाचा काय तर डॉक्टर साहेबांचा जो वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाला शिवाजीराजे भोसले आहेत, सर आहेत, पाटील सर आहेत, आमचे संग्राम बाबा आहेत, त्याच्यानंतर आमचे प्राध्यापक व्याख्याते आहेत, भूषण जगताप साहेब आहेत, विविध पुराणे पाटील आहेत. आपण सगळेजण एकत्र जमलो. तो वाढदिवस हे निमित्त झाले आपलं. पण आपल्या कायम सारख्या विचाराच्या बैठकी या हॉटेलमध्ये आपल्या हॉस्पिटलमध्ये होत आहेत. या विचाराच्या बैठकी पूर्वी यशवंतराव चव्हाण साहेबांच्या काळापासून करण्यात एका प्रसिद्ध ठिकाणी होत त्यांनी ते नाव घेतलं आणि तिथून तालुका आपला हलत होता. ते ठिकाण आजही काही प्रमाणामध्ये चालू आहे. कृपी नेहरू आणि लेंगा किंवा धोतर घातलेली लोक आजही तिथं असतात आणि तिथनं पूर्ण तालुका हलतो. तसं एक वेगळं सत्ता केंद्र किंवा एक सिस्टम हलवणार जसं भूमिगत चळवळीचं एक ठिकाण असायचं स्वातंत्र्यपूर्व काळामधलं, त्या स्वातंत्र्यानंतरच्या काळात येतं ते ठिकाण मला वाटतं करातलं हलवून हॉस्पिटल झाले. म्हणजे सगळी विचारांची लढाई किंवा आंदोलन तो कुठं समाजावर अन्याय होते ना ते सगळं इथनं सिस्टम आपले हलते. आणि ते हलवणारं जर केंद्र जर जो कोण असतं तर डॉक्टर साहेब. म्हणजे समाज आपला ज्या मी प्रत्येक वेळेला म्हणतो आपला समाज जर टिकायचा असेल, समाज म्हणजे केवळ एकच जातीचा एक संदर्भाने नाही तर समाजात सगळे 11 पकड जाते. आपण त्यांना एकत्र ठेवून जी संवेदनशीलता आहे ती संवेदनशीलता मरत चाललेली आहे. आणि मग समाजात आपले डॉक्टर रूपी, वकील रूपी, इंजिनियर रूपी आणि तुमच्यासारखे ज्यांना काहीच ज्ञान नाही असे सुद्धा संवेदनशील माणसं आहेत. म्हणजे संवेदनशील माणसांच्यामुळे समाज हा आपला जागृत आहे. भूषण जगताप ते सुद्धा त्यामध्ये जागृती आणि संवेदनशीलता दाखवत होतात. आणि ह्या अशी माणसं जर समाजात वजा केली आपण तर मृत झालेला समाज आपल्याला बघायला मिळेल. पण ही माणसं आपल्याला त्यांना प्रत्येक वर्षानुवर्ष त्यांना उत्साहित करण्याकरता मग वाढदिवसांचं औचित्य साधन आपण मी ईश्वरचरणी एवढीच प्रार्थना करेन या आमच्या सगळ्या जणांचं आयुष्य तुम्हाला लागू. पण ही विचारांची लढाई आहे ती लढण्याकरता तुम्हाला देवाने पाठवलं द्यावं ही एक माझी भूमिका आहे आणि मी ती भूमिका व्यक्त करतो आपल्या सर्वांच्या वतीनं. म्हणजे कार्यक्रम आपण छोटा आहे परंतु इथं जी उपस्थित झाली लोक आहे ना, संग्राम बाबा एक सरपंच आहे, भूषण जगताप एका गावचं नेतृत्व करून फार मोठे व्यक्ती आहेत की ते 1000-5000 लोकांच्या समोर बोलतात. ही सगळी माणसं इथं प्रभावशाली माणसं तुमच्या वाढदिवसाला आली. पुढं कोण आहे ह्याच्यापेक्षा ही लोक प्रभावशाली आहेत. आणि म्हणून मी तुम्हाला असं विनंती करेन की तुमचा आमचं बळ सुद्धा तुम्हाला मिळू दे आणि येणाऱ्या काळामध्ये तुमच्याकडून चांगल्या पद्धतीची समाजसेवा या कराड तालुक्यात या मराठा समाजासाठी जी धडपड तुमची आहे तीही तुम्हाला प्रतिनिधी देऊ बघू देत एवढं बोलतो. तुळजाभवानी तुम्हाला फार मोठ्या प्रमाणात यश संपादन करून देईल ही मी तुम्हाला ग्वाही देतो. आणि महत्वाचं काय उद्या स्वातंत्र्य दिन आहे. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला एखाद्याचा वाढदिवस येणं ही फार मोठी नशीबवान गोष्ट आहे आणि ही तुमच्या नशिबाला आल्या. डॉक्टर साहेब यासाठी मी देवाचा पण आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर तुमचा वाढदिवस होईल. वाढदिवस झाल्यानंतर कुणीही व्यवस्था हलवायची नाही. वाढदिवस जागेवर होईल. तुम्ही 2 शब्दाचं प्रत्युत्तर किंवा आभार व्यक्त करायचं आहे. फोटो Happy birthday to you. Happy birthday to you.
$29 वर्ष वयाचं माणसाला नाही. भोसले साहेब नागरिक मला माहिती उभे काढ उभे फोटो काढ संजू तुमचा परत काढा. आज सर्वजण माझ्या वाढदिवसाची आज सर्वजण आपण इथे उपस्थित राहिला. वास्तविकता वाढदिवस हे जसं वकील साहेबांनी सांगितलं तसं खरंच ते निमित्तच असतं, पण प्रत्येकाचं एक भेटण्यासाठी एकमेकाला काहीतरी कारण हवं असतं. म्हणून आपण एक हे माझंच नाही पण ज्याचा जमेल ज्याचा शक्य होईल त्या पद्धतीनं आपण इथं वाढदिवस साजरा करत असतो. त्याच्या पाठीमागचं एक कारण सगळ्यात महत्वाचं काय आहे की आपली जे काही भलं आपण मुठभर माणसं असू द्यात पण जोपर्यंत आपण सगळे संघटित आहोत ती आपली ताकद ज्याप्रमाणे वकील साहेबांनी सांगितलं आता त्याप्रमाणे आपण संपूर्ण तालुक्याला संपूर्ण जिल्ह्याला हलवू शकतो. एक वेगळी दिशा वेगवेगळ्या माध्यमातून आपण देऊ शकतो. ही संघटित ताकद वेळोवेळी आपल्याला जाणवलेली आहे आजपर्यंत आणि त्या गोष्टीचे आपण रिझल्ट सुद्धा त्या पद्धतीने आपण घेतलेले आहे. आजपर्यंत जर का बारकावर आपण पाहिलं तर वेगवेगळ्या संघटनेचा दबदबा वेगवेगळ्या कार्यालयांवर आपल्याला दिसायचा. प्रांत कार्यालय असू दे, तहसीलदार कार्यालय असू दे, कलेक्टर कार्यालय असू दे, ह्या सगळ्यांवरती वेगवेगळ्या संघटनेचा आजपर्यंत दबदबा होता. पण आज कळत न कळत मराठा क्रांती मोर्चा ह्या एका नावामध्ये इतकी प्रचंड मोठी ताकद निर्माण झाली की आज ज्या वेळेला त्या ते नाव घेऊन एखादी व्यक्ती तिथे उभी राहते त्यावेळेला संपूर्ण यंत्रणा हलते. आज ती हलण्यापाठीमागचं एकमेव कारण म्हणजे त्याच्या पाठीमागं आपण सगळ्यांनी घेतलेले 10-15 वर्षाचे कष्ट निस्वार्थीपणे. ह्याच्यामध्ये कुणीही स्वतःच्या नावासाठी लढलेलं नाही, ह्यामध्ये कुणीही स्वतःच्या कुटुंबाचं प्रगती करण्यासाठी लढलेलं नाही. ह्याच्यामध्ये निस्वार्थपणे कुठल्याही पैशाची अपेक्षा न ठेवता तिथं प्रत्येक जण लढलं. खरं सांगायचं म्हणजे आपल्या प्रत्येकाचं म्हणजे ह्याच्यामध्ये काम करणाऱ्या प्रत्येकाचा मी मनोमन ऋणी आहे. आणि हे आपण संघटना म्हणून जरी आपण काम करत असलो तरी सुद्धा हे सगळं कुटुंब म्हणून आपण जगतो. प्रत्येक जण इथं असणार आहे आपला कुटुंबातलाच एक घटक आहे आणि त्या प्रत्येक जण त्याच्या सुखदुःखासाठी त्याच्या प्रत्येकाच्या प्रसंगासाठी अगदी ताकदीनं त्याच्या पाठीमागं उभा असतो. प्रत्येक वेळेला आर्थिक पैशाचीच ताकद दिली किंवा एखाद्याला आर्थिक मदतच दिली म्हणजेच ती तिथं मदत होते असं काय नाही. त्याच्यामध्ये रात्रीच्या 12 वाजता जरी एखाद्याला हाक मारली तर त्याच्या पाठीमागे ज्यावेळेला 10 जण उभी राहतात ना तर ती सगळ्यात मोठी मदत असते किंवा ती पैशापेक्षा फार मोठी मदत असते या सगळ्यांना. आणि आपल्या प्रत्येकाने हे जपलं ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त आनंद मला कधी होतो तर तुम्ही म्हणायची कधीही जगताना डॉक्टर म्हणून नाही जगला. एक तुम्ही माझा एक आपला सहकारी, एक आपला मोठा भाऊ, एक आपला कोणी धाकटा भाऊ, एक कुणीतरी आपला मार्गदर्शक, या प्रत्येकाच्या भूमिकेमध्ये प्रत्येक जण माझ्याशी जगला. आणि हे जगत असताना ह्याच्यामध्ये प्रत्येकाला एक स्वतःला प्रत्येकाला ऊर्जा तर मिळालीच पण त्याच्यावर आजपर्यंत मला पुष्कळ आपल्या सगळ्यांच्याकडून ऊर्जा मिळाली. असंच सगळ्यांचं प्रेम माझ्यावर सदैव राहू दे. आपल्या सर्वांच्या ऋणामध्ये राहण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहील. आणि मी नक्कीच नाही की आपण जर